हा एक लेख लिहिला मी 2018मध्ये 7-8 वर्षापूर्वी हा लेख मी लिहिला आहे. तो मी वाचून दाखवतो. या लेखाला मी नाव दिले विविध संवादातून संसार दर्शन. तर हा माझा लेख. एके ठिकाणी महिलांच्या गप्पा गोष्टी चालल्या होत्या. आपला नवरा कसा आहे हे त्या सर्वजणी एकमेकींना सांगत होत्या. पहिली म्हणाली, काय माझं नशीब ग बाई, माझा नवरा मला कधी चांगलं बोलत नाही. मला नेहमी म्हणतो, तू मेलीस तर बरं होईल, तू मेलीस तर बरं होईल, माझ्या मागची पिढा जाईल असं म्हणतो. ते ऐकून बाकीच्या मैत्रिणींना थोडे वाईट वाटले. त्यांनी तिची सांत्वना केली. नंतर दुसरी म्हणाली, मला माझ्या नवऱ्याचा तसा जास्त त्रास नाही आहे, पण खूप रागीट आहे. बिघडलं की बिघडलं असं फटफट बोलत वगैरे नाही, तणतणत बाहेर निघून जातो. मला एक दोनदा अनुभव आला. तेव्हापासून मी आपलं जपूनच बोलते का बाई त्याला. नंतर तिसरी मैत्रीण म्हणाली, आमचे हे माझी आणि मुलांची चांगली काळजी घेतात, पण त्यांचा एक स्क्रू थोडा ढिला आहे. लहर आली की ओळखही दाखवित नाहीत. केलं की खूप करायचं, नाहीतर तोंड ठरवायचं असे आहे. नंतर चौथी म्हणाली, माझा नवरा साधा सरळ आहे, त्याला फक्त वेळच्या वेळी खायला लागतं, बाकी आगाऊ भानगडीत कुठे पडत नाही. पण पुरुष तो पुरुषच, केव्हा उलटेल सांगता येत नाही. मी आपलं मर्यादेनंच त्याला बोलत असते. अशा त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. दुसऱ्या एका ठिकाणी काही मित्र येऊन अशी चर्चा करत होते. ह्या झाल्या मुलींच्या गप्पा. आता मुलांच्या गप्पा. मॅरीड सगळे. पहिला म्हणाला, माझी बायको मला फार भिवून राहते. आपण फालतू लाड करीत नाहीत. अर्धांगिनी म्हणजे नवऱ्यावर फक्त अर्धाच हक्क गाजवायचा. काय पाहिजे तेवढं मागा आणि बाजूला सरका. दुसरा म्हणाला, अहो बायकोला थोडा तरी धाक असावा असं म्हणतात, पण आपण कधीच बायकोला धाक दाखवला नाही. त्यांना त्यांचं माहेरचं वळण असावं बस. नंतर तिसरा म्हणाला, माझी बायको माझ्यावर नेहमी खुश असते, कारण मी कधीच तिला नाव ठेवत नाही, तिच्या स्वयंपाकावर टीका करीत नाही. किरकिर करणारे नवरे बायकांना आवडत नसतात. मी तर रात्रीचं उरलेलं अन्न सकाळी मस्त दरबार म्हणून खातो. ती मागेल तेवढे पैसे तिला देतो, त्याचा हिशोबही विचारित नाही. बाकीचे म्हणाले, अरे वा वा वा. आणि त्यामुळे तिलाही त्याची जाणीव आहे. ती मर्यादेच्या बाहेर मला वागत नाही, बोलत नाही असा हा म्हणाला. त्यानंतर चौथा एक जण म्हणाला, मला तर बायकोची फार भीती वाटते. ती केव्हा फडफड बोलायला सुरू करील सांगता येत नाही. मी आपला दिवसभर गपचूप बसत असतो. ते ऐकून बाकीचे सगळे हसले आणि म्हणाले, अहो बायकोला काय भीता, आपण घरातला करता पुरुष आहोत, कळलं का, आपलं वर्चस्व पाहिजे. तर हा म्हणाला, अहो खरं आहे, पण केव्हा बिनसेल ते सांगता येत नाही. परवा तर मला जोरात म्हणाले, का हो शर्टच्या मधून बनियन घातला नाही का तुम्ही. तिचा तो प्रश्न ऐकून मी एकदम घाबरलो आणि अंगातला शर्ट दोन्ही विरुद्ध बाजूने ताणून तिला दाखवला. मारुती रायाने जसं स्वतःची छाती फाडून मध्ये प्रभू रामचंद्र दाखवले सीतामाईला, तसं मी माझं शर्ट फाडून मधलं बनियन बायकोला दाखवलं. हा विनोद ऐकून सगळे मित्र हसू लागले. असो, आता तिसऱ्या ठिकाणी काही लहान शाळकरी मुलं मुली एकमेकाशी बोलत होते. शाळकरी लहान मुलं मुली. पहिला मुलगा म्हणाला, अरे काय सांगू, आमच्या घरी तर रोज सकाळपासून आईबाबांचे भांडणे सुरू असतात. ते हा विचार करीत नाहीत की आपण जर रोज भांडू लागलो तर शेजारी पाजारी काय म्हणतील. सकाळी उठले की बाबा हातात काठी घेतात आणि आई हातात लाटणं घेते. मग दोघांचंही महाभारत युद्ध सुरू होतं. घरामध्ये खण 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 आवाज घुमत राहतो. दुसरी मुलगी म्हणाली, अरे या मोठ्या माणसांनाच काही समज नाही बघ, आपण काय करणार. नंतर एक लहान मुलगा म्हणाला, आमच्याकडे आईबाबांचे वादावादी होते, पण दोघेही सौम्य आवाजात एकमेकांवर रागवतात, बाहेर आवाज जात नाही. नंतर एक म्हणजे पुढची मुलगी म्हणाली, ते तरी चांगलं, 4 लोकात तमाशा तर नाही. नंतर एक लहान मुलगा म्हणाला, आमच्याकडे कसं आहे माहीत आहे का, आई बाबा माझ्यासमोर भांडत नाहीत. मी रात्री झोपी गेलो की भांडत बसतात. मी झोपल्याचं नाटक करून त्यांचं भांडण ऐकत असतो. नंतर एक मुलगी म्हणाली, तुम्हाला सर्वांना आश्चर्य वाटेल, माझ्या आईबाबांचं कधी भांडणच होत नाही. ते ऐकून सारांना वाटलं, कसं काय भांडण होत नाही, काय म्हणतेस. तर ती म्हणाली, हो तर, अहो दोघेही सुसंस्कारित आहेत आणि ते किरकोळ गोष्ट मनावर घेत नाहीत. कधी बाबा आईला सॉरी म्हणतात, तर कधी आई बाबांना सॉरी म्हणते. धुसफूस नाही, चिडणे नाही, रागवणे नाही, तणतण करणे नाही,
मला तर आईबाबांची कमालच वाटते. बाकीचे तिला म्हणाले, अगं तू नशिबवान आहेस, असे आईबाबा मिळायला भाग्यच लागतं. तर ही म्हणाली, हो तेही खरंच, पण मला उगीच वाटतं प्रत्येक घरामध्ये असं चित्र दिसावं. तर अशा प्रकारे विविध ठिकाणी विविध जोडप्यांबद्दल विविध संवाद सुरू झाले. या सर्व प्रकारच्या संवादामधून आपल्याला एक लक्षात येते की घराघरामध्ये संसार ॲक्च्युली कसा असतो आणि संसार ॲक्च्युली कसा असायला पाहिजे.